राष्ट्रीय काँग्रेसकडून बेळगाव शहरामध्ये 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठकीचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। या बैठकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। 2 दिवस भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने होणार आहेत। एक बैठक देखील या निमित्ताने बेळगावमध्ये होणार आहे, ज्यामध्ये काँग्रेसची देशभरातील सध्याची परिस्थिती आणि येणाऱ्या काळासाठीचं विचार मंथन आहे ते देखील केलं जाणार आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय बेळगाव नगरी या सगळ्या 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसमय झाल्याचं पाहायला मिळते। अशा पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांच्या स्वागताचे फलक बेळगावच्या चौकामध्ये पाहायला मिळतात। खरं तर 26 डिसेंबर 1924ला याच बेळगावमध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं एक मोठं अधिवेशन झालेलं होतं आणि त्याच्याच शतकपूर्तीच्या निमित्ताने ही नवसत्याग्रह बैठकीचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। 2 दिवस कार्यक्रम होतील, त्यानंतर जाहीर सभेने या सगळ्या नवसत्याग्रह बैठकीची सांगता आहे ती होणार आहे। ज्या सभेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी असे दिग्गज नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि ते नेमकं काँग्रेस कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते या नवसत्याग्रह बैठकीच्या निमित्ताने बेळगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळानंतर या सगळ्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला देखील सुरुवात होणार आहे। त्यामुळे या सगळ्या 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठकीच्या निमित्ताने बेळगाव आणि परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य देखील आल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।